हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे आबा जे आहे ते राणीला म्हणत असतात की राणी, काळजी करू नको, बुवा आपल्याला लवकरच सापडतील. आपल्या सगळ्यांचा शोध तर सुरूच आहे, पण तरीही तू हिंमत हारू नको. तर त्यावेळी आता इथे ही जी राणी आहे ती आबांना म्हणत असते की आबा, मला बुवांना शोधण्यासाठी बाहेर पडायचं आहे आणि मला त्यांना शोधूनच काढायचं आहे. तर त्यावेळी आबा जे आहे ते म्हणत असतात की पुरी, मला तुझी तळमळ कळतीये, पण तू स्वतःला एकटी समजू नकोस. तर आता इथे राणी बोलते की मी चालेल ना, मी बाहेर गेली तर चालेल ना, मी त्यांना शोधू शकते ना. तर आता आबा म्हणतात की हो राणी, तो घरची काहीही काळजी करू नको, कुणाचाही विचार करू नकोस, तुला जे हवंय ते कर आणि मी तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे. तर आता इथे आबाची परवानगी राणीने घेतलेली आहे आणि ती इथे बुवांना शोधण्यासाठी घराबाहेरही पडणार आहे. तर आता इकडे विक्रम जो आहे तो इथे या गजाशी बोलत असतो आणि त्यावेळी गजा जो आहे तो विक्रमला हेच सांगत असतो की आम्ही त्या बुवाला चांगल्याच प्रकारे लपवलेला आहे आणि तो कुणालाही सापडणार नाही. तर आता विक्रम म्हणतो की हो, तसंच झालं पाहिजे, जर का तो सापडला नाही तर माझ्या सगळं काही अंगलोट येईल. आणि त्यानंतर आता इथे तो त्या राजूला आणि गजाला सांगून ठेवतो की तो कुणाच्याही समोर येता कामा नये. त्यावेळी गजा म्हणतो की हे पहा सर, तुम्ही काळजीच करू नका, त्या राजूने चांगलंच काम केलं आहे. तर आता इकडे दारूच्या अड्ड्यावरती काही माणसं दारू पीत असतात आणि ते पिऊन देखील नशेत गुंग झालेले आहेत आणि इथे आपला इंद्रा आणि राणी दोघेही जण आलेले आहेत. त्यावेळी आता इंद्रा इथे येऊन त्या माणसाला विचारतो, तुम्ही आमच्या बुवांना कुठे पाहिलंय का? तर त्यावेळी आता इथे तो माणूस पूर्ण नशेत असतो, त्याला काहीही कळत नाही. तो बोलतो की हे पहा, मला कुणाचंही काहीही ऐकायचं नाही. घरी गेलं का बायकोचं ऐकावं लागतं, कामाला गेलं का बॉसचं ऐकावं लागतं. मी वैतागलो या सगळ्याला, मला कुणाचंही काही ऐकायचं नाही. तर आता इंद्राला कळतं की हा भरपूर पिलेला आहे, त्यामुळे ह्याला काय माझं बोलणं कळत नाही. तर त्यानंतर आता त्याच्या पाठीमागे राणी देखील आलेली असते. राणी आणि इंद्रा दोघेही सोबत आलेले नसतात, तर इंद्रा आणि राणी एकटे एकटे वेगवेगळे आलेले असतात. त्यावेळी आता राणी ही विचारपूस करत असते आणि त्याच वेळी इंद्राला राणी समोर दिसते. राणी बोलते की सर, तुम्ही इथे काय करतायत? हे पहा, तुम्ही का आलात इथे? मी माझ्या बुवांना शोधतीये ना, तुम्ही का मध्ये मध्ये करतायत आणि अशाने मला त्रास देत आहेत? हे पहा, मी तुम्हाला सांगितलं नाही आहे बुवांना शोधण्यासाठी. तर त्यावेळी इथे इंद्रा बोलतो की हे बघ राणी, वाद घालण्याची ही वेळ नाही आहे, काहीही करून आपल्याला बुवांना शोधायला हवं. त्यामुळे प्लीज तू विश्वास ठेव माझ्यावरती. आपण दोघं मिळून बुवांना शोधू शकतो, पण असं भांडणं करण्यात काहीच अर्थ नाही. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की ठीक आहे, आपण शोधूयात बुवांना एकत्र, पण बुवांना सोडून मला कुठलाही प्रश्न विचारलेला चालणार नाही, माझ्याशी कुठल्याही गप्पा मारायच्या नाहीत. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, मी तू जे सांगेल ना ते करेल. तर पुढे इंद्रा आणि राणी पुढे एका चांगल्या माणसाकडे येतात, जो तिथे दारू विकत असतो. त्यावेळी तिथे येऊन इंद्रा बोलतं की तुम्ही आमच्या बुवांना इथे आलेलं पाहिलं होतं का? आणि पाहिलं असेल तर केव्हा आले होते ते शेवटचे इथे? त्यावेळी तो जो व्यक्ती आहे तो सांगू लागतो, हे पहा, आम्हाला काय कोण कधी येतं आणि कोण कधी जातं याच्याकडे आमचं लक्ष नसतं आणि त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत. असं म्हणत आता इथून राणी आणि इंद्रा जे आहे ते इथून बाहेर पडतात. त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो, हे बघ राणी, तू अशा ठिकाणी येणं सेफ नाही आहे, तू अशी एकटीच का निघून येतेस? हे बघ. तर त्यावेळी राणी बोलते की हे पहा, तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही आहे, मी माझी एकटी समर्थ आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी. त्याचनंतर आता पुढे तिला त्यांच्याच वस्तीतले राजू काका भेटतात आणि त्यावेळी ती त्यांना विचारू लागते की काका, तुम्ही बुवांना कुठे पाहिलं आहे का? त्यावेळी आता राजू जो आहे तो बोलतो की अरे राणी, बुवा अजून मिळाला नाही भाई, कुठे गेला असेल काय माहिती बाबा, एकदाही मला दिसला नाही, असं तो नाटक करतो आणि याच माणसाने बुवांना तिथे डांबून ठेवलेलं असतं. तर राणी बाहेर येताच राणीला प्रचंड राग येत असतो. राणी म्हणते की हे पहा, तुम्ही आता इथून घरी जा,
तुम्हाला बुवांना शोधण्याची काहीही गरज नाही आहे. मी शोधते आहे ना एकटी, त्यामुळे प्लीज तुम्ही असं माझ्या मागे मागे सतत येऊ नका. राणीला असंच वाटत असतं आणि त्यावेळी राणी रागाने तिथून निघून गेलेली असते. तर त्याच नंतर आता इकडे इंद्रा ठरवतो की नाही, आज काहीही झालं तरी बुवांना शोधलंच पाहिजे. तर आता इकडे बुवा जे आहेत ते इथे त्यांना डांबून ठेवलेलं असतं, त्यांचं तोंड देखील बांधलेलं असतं. बुवांना खूप तहान लागलेली असते, त्यासाठी बुवा जे आहेत ते खुर्ची ओढत ओढत त्या माठाच्या शेजारी पडलेले आहेत आणि त्याच नंतर थोड्याच वेळात त्या माणसाला राजूला बुवांच्या खुर्चीचा आवाज येतो आणि म्हणूनच तो पाहण्यासाठी आत येतो. तर बुवा जे आहेत ते इथे पडलेले असतात. त्यावेळी आता बुवा पाहत आहेत की त्यांना इथे नक्की कोणी बरं बांधून ठेवलेलं आहे. तर त्या माणसाचा चेहरा बुवांच्या चेहऱ्यासमोर येतो आणि बुवा त्या माणसाला प्रश्न विचारू लागतात की मला इथे असं का बांधून ठेवलं आहे? तू तर बस्तीतला राजूच आहे ना? का माझ्यासोबत असं वागतोय? तुला काय माझा जीव घ्यायचा आहे का बाबा? त्यावेळी राजू जो आहे तो बोलतो की हे पहा बुवा, मी इथे तुमच्या खातिरदारीसाठी आलेलो आहे आणि मला काहीही तुमचा जीव वगैरे नाही घ्यायचा. फक्त तुम्ही इथे काही दिवसांसाठी पाहुणे म्हणून आले आहात, असं तो जो राजू आहे तो बुवांना सांगतो. बुवा बोलत असतात की हे बघ बाबा, मला सोडून दे इथून, मला असं बांधून ठेवू नकोस. तर त्यावेळी आता इकडे विक्रम जो आहे तो बोलत असतो की इंद्रा आणि राणी दोघेही जण बुवांना शोधण्याच्या कामाला लागले आहेत. इंद्राला जर बुवा मिळाले तर काय होईल याच प्रश्नाचा विचार तो करत असतो आणि तेवढ्यात त्याला इंद्राचा कॉल येतो. तो आता फोन उचलतो आणि इंद्रा तिकडनं बोलू लागतो. हे बघ, मला ना आज बुवांना शोधायचं आहे, त्यामुळे मला वेळ मिळणार नाही ऑफिसला येण्यासाठी, त्यामुळे सगळं काही तिकडचं तूच हँडल करशील ना विक्रम? तर त्यावेळी आता विक्रम बोलतो की हो हो, तू कसलीही काळजी करू नको, मी सगळं काही मॅनेज करेल. असं म्हणत आता इंद्रा जो आहे तो फोन ठेवतो आणि इकडे विक्रम तर खुशच होतो, कारण त्याला सगळी काही सत्ता तर त्याच्या हातात घ्यायचीच असते. तो त्याच्याच प्लॅनमध्ये असतो. तर आता इकडे त्याने त्याच्या माणसाला फोन करून सांगितलं आहे की इंद्रा आणि राणी केव्हाही त्यांच्या बुवाला शोधण्यासाठी तिथे येऊ शकतात. तर आता ह्या माणसांना, या गुंडांना विक्रमने इंद्राचा फोटो पाठवून ठेवलेला असतो. तर आता ते माणसं देखील तयारीला लागलेले असतात की कधीही हा जो व्यक्ती आहे तो फोटोमधला आला तर त्याचवेळी त्याच्यावरती अटॅक करायचा त्यांचं ठरलेलं असतं. तर आता इंद्रा जो आहे तो वस्तीमध्ये पोहोचलेला आहे आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी विक्रमने त्या गुंडांना पाठवलेलं असतं इंद्राला मारण्यासाठी. तर आता ते तिथे येतात. इंद्रा तिथे येतो आणि त्या माणसाची नजर इंद्रावर पडते. एक एक करून सगळे व्यक्ती इंद्राच्या समोर येतात आणि त्यांच्या हातात काट्या पाहून इंद्राही शॉक होतो की का हे असे माझ्याकडे घुरून का पाहत आहे. त्यानंतर आता ते थेट इंद्राला मारायला सुरुवात करतात आणि त्यावेळी आता इंद्रा जो आहे एवढ्या सगळ्यांसमोर शांत उभा असतो. तर आता इंद्रा जो आहे तो खाली पडतो. तर ते जे व्यक्ती आहेत बाकीचे गुंड ते इंद्राला काठीने मारून खाली पाडतात आणि इंद्रा स्वतःला वाचवण्यासाठी आता प्रयत्न करू लागतो. तो देखील आता एका एकाला थेट मारायला सुरुवात करतो. तोही कुणाची दया वगैरे नाही करत. आता एक एक करून इंद्रा सगळ्यांना त्या तिघा चौघांना देखील बेदम मारतो. इथे खरं तर आता पिक्चरमधल्यासारखे फायटिंग दाखवली आहे. अगदी हिरोसारखा इंद्रा त्या सगळ्यांबरोबर फाईट करत असतो. तुम्हाला हा सीन पाहायला खूपच आवडला असता. सिरियलमध्ये देखील आता खूप छान पद्धतीने फायटिंग दाखवत आहेत बरं. त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो ह्या विचारत असतो की हे गुंड मला का मारतायत. तर शेवटचा जो काही गुंड आहे तो इंद्राच्या पाठीवरती त्या काठीने खूप जोरजोरात मारू लागतो. त्यावेळी इंद्रा जो आहे तो समोरच्या गुंडा गळा दाबून पूर्णपणे बधीरच करतो. त्यानंतर पाठीमागचा व्यक्ती त्या व्यक्तीला खाली पडलेलं पाहून घाबरून पळूनच जातो आणि इंद्राला देखील खूप मार लागल्यामुळे इंद्राला त्याच्या पाठीमागे पळता येत नाही. इंद्राला त्या माणसांना पकडायचं असतं, पण तरीही इंद्रा पळू शकत नाही, कारण त्यालाही त्या तिघांनी खूप मारलेलं असतं. इंद्रा एका ठिकाणी बसतो आणि त्यावेळी तो विचार करू लागतो की या गुंडांनी मला का बरं मारलं असेल, नेमकं मला टार्गेट का बरं केलं असेल. तर आता तो बसल्या बसल्या राणीला फोन करतो. इकडे राणी तिचं काम आवरत असते. त्यावेळी ती इंद्राचा फोन घेते आणि त्यावेळी इंद्रा सांगू लागतो की राणी, काही गुंडांनी माझ्यावरती अटॅक केलेला आहे आणि मला कळत नाही की त्यांनी मला असं का मारलं आहे.
तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की काय तुमच्यावरती अटॅक केला आहे, तुम्ही कुठे आहेत आता, तुम्ही ठीक आहात ना, मला सांगा तुम्ही कुठे आहेत. त्यावेळी इंद्रा तिला सांगू लागतो की मला कळत नाही मी कुठे आहे, पण मी वस्तीमध्येच कुठेतरी आहे. असं म्हणताच राणी फोन कट करते. त्यावेळी इंद्रा तिला बोलण्याचा प्रयत्न करत असतो की मी ठीक आहे, तू येऊ नकोस. पण तरीसुद्धा आता राणी फोन ठेवून घराबाहेर पळालेली आहे. इकडे रत्नाई जी आहे ती राणीला ओरडत असते की राणी अगं अशी धावत पळत कुठे निघाली आहेस. पण राणी एका शब्दाने देखील रत्नाईला काहीही सांगत नाही, कारण राणीचं लक्ष पूर्णपणे इंद्राकडेच असतं की सर ठीक असतील ना, आणि सरांना किती लागलं असेल काय, असंच तिच्या डोक्यात झालेलं असतं. इकडे इंद्रा जो आहे तो स्वतःचा कोट वगैरे काढतो आणि राणी जी आहे ती धावत पळत इंद्राकडे निघालेली असते. नेमकं इंद्रा सर कुठे असतील, कसे असतील, हाच विचार करत करत ती भरभर चालत पळत वस्तीपर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतर तिथे आल्यानंतर ती चौकशी करू लागते की तुम्ही वस्तीमध्ये इंद्रा सरांना कुठे आसपास पाहिलं आहे का. तिथल्याच एका बाईने तिला सांगितलं आहे की हो, मी पाठीमागच्या गल्लीमध्ये इंद्रा सरांना पाहिलं आहे. तर राणी त्याच दिशेने जाऊ लागते आणि प्रॉपर तिथेच इंद्रा राणीला मिळतो. इकडे विक्रम जो आहे तो गजाला म्हणतो, हे बघ काहीही झालं तरी आपला प्लॅन वर्क व्हायलाच पाहिजे. त्यावेळी गजा म्हणतो की विक्रम सर आपला प्लॅन वर्क झालेला आहे. त्या गुंडांनी त्या इंद्राला इतकं मारलंय ना, खूप मारलंय त्याला, आता तो एका जागेवर बसेल, असं तो म्हणत असतो. आणि इकडे विक्रमला त्या सगळ्याचं हसू येत असतं. तर राणी इंद्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि इंद्राला ती जाब विचारत आहे की काय झालं हे सगळं, तुम्हाला खूप लागलं आहे का, खूप दुखतं आहे का, तुम्ही ठीक आहात ना, असे सगळे प्रश्न आता ती विचारू लागते. आणि तिची काळजी पाहून इंद्राला खूप बरं वाटतं. त्यावेळी इंद्रा तिला प्रश्न विचारू लागतो की ही सगळी काळजी खरी आहे की खोटी आहे राणी. तर आजचा भाग इथे संपतोय, पुढील भाग नक्की पहा.